ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. रतनजी टाटा यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतात ज्या ज्या वेळी उद्योगपतींचा उल्लेख होईल तेव्हा रतनजी टाटा यांचे नाव प्रथम घेतले जाईल. आपल्या जीवनाच्या प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली. खरे तर रतनजी टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने लोकांना प्रभावित केले. आपल्या राष्ट्र उभारणीत त्यांनी केलेले योगदान कोणीही विसरणार नाही. देशावर कोणतंही संकट आलं की मदतीसाठी येणारा पहिला हात हा कायम रतनजी टाटा यांचाच होता. त्यामुळे ते केवळ एक उद्योजक म्हणून नव्हे तर एक सच्चे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देव माणूसच्या रूपात कायम लक्षात राहणार आहेत. त्यांचे संपूर्ण कार्य अविस्मरणीय आहे. खास करून त्यांची ही 5 कामे देश कधीच विसरू शकणार नाही. नेमकी ही 5 कामे कोणती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिले महत्त्वाचे काम म्हणजे कोरोना काळात 500 कोटी रुपयांची भरीव मदत. कोरोना महामारीने संपूर्ण जगाची घडी कोलमडून गेली होती. इतर देशांबरोबरच भारत देशाला देखील महामारीचा फटका बसला. विशेष सर्वसामान्य गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला होता. महामारीच्या भीषण संकटात उद्योग विश्वातून सर्वात आधी मदतीसाठी पुढे सरसावले ते रतनजी टाटा. त्यांनी देशाला तब्बल 500 कोटी रुपयांची मदत केली. कोरोना महामारी आपल्या पुढील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या भूतकाळातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यावेळची परिस्थिती इतर वेळेपेक्षा अधिक चिंतेची आहे, असे रतनजी टाटा यांनी त्यावेळी एक्सवर लिहिले होते. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे पाळीव प्राण्यांसाठी उभारले 165 कोटींचे रुग्णालय. रतनजी टाटा यांनी माणुसकी धर्म जपतानाच भूतदयेलाही तितकेच महत्त्व दिले. ते कुत्र्यांवर विशेष प्रेम करायचे. याच प्रेमातून अलीकडेच त्यांनी नवी मुंबईत एक कुत्र्यांचे विशेष रुग्णालय सुरू केले आहे. कुत्र्यांना मी कुटुंबातील सदस्य मानतो असे उद्गार त्यांनी रुग्णालय उद्घाटन प्रसंगी काढले होते. मी माझ्या आयुष्यात अनेक पाळीव प्राणी पाळले आहेत. यामुळे मला हॉस्पिटलचे महत्त्व कळते असे ते म्हटले होते. रुग्णालयाच्या 5 मजली इमारतीत 200 पाळीव प्राण्यांवर उपचार केले जाऊ शकतात. रतनजी टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून या रुग्णालयाची उभारणी केली आहे. तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे वाहन निर्मिती क्षेत्रात मोठं योगदान. टाटा समूह पूर्वी केवळ मोठ्या वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखला जायचा. पण 1998 मध्ये रतनजी टाटा यांनी छोट्या वाहनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि टाटा इंडिका बाजारात आणली. टाटा इंडिका पूर्णपणे स्वदेशी कार होती. ही कार फार लोकप्रिय ठरली. या कारच्या विक्रीने बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केला. नंतर 10 वर्षांनी टाटांनी आणखी एक प्रयोग केला आणि 2008 मध्ये नॅनो कार बाजारात आणली. ही कार अवघ्या 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करण्याची किमया रतनजी टाटा यांनी केली. इतर गाड्यांच्या किमती हाताबाहेर असताना रतनजी टाटा यांनी मात्र सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी नॅनो कार बाजारात आणली. चौथे महत्त्वाचे काम म्हणजे टाटा समूहाने रचलेला इतिहास. 1998 मध्ये टाटा मोटर्सने इंडिका ही कार बाजारात आणली, परंतु ती अयशस्वी ठरली. यामुळे रतनजी टाटा यांनी फोर्ड मोटर कंपनीला ती विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा रतनजी टाटा यांनी बिल फोर्डला याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला या व्यवसायाची पुरेशी माहिती नसताना या क्षेत्रात का आले? इंडिका जर त्यांनी विकत घेतली तर टाटांवरती मोठे उपकार करतील या उद्देशाने फोर्ड टाटांशी बोलले. त्यामुळे रतनजी टाटा नाराज झाले आणि त्यांनी बैठक सोडून दिली. मग एका दशकानंतर परिस्थिती बदलली. 2008 मध्ये फोर्ड कंपनी आर्थिक संकटात आली. तिने त्यांचे ब्रिटिश लक्झरी ब्रँड जॅग्वार आणि लँड रोव्हर विकण्याचा निर्णय घेतला. मग बिल फोर्डने कबूल केले. भारतीय कंपनीने या कंपन्या घेतल्या तर त्यांच्यावर खूप उपकार होतील. तेव्हा रतनजी टाटा यांनी हे 2 प्रसिद्ध ब्रँड $2.3 बिलियन मध्ये विकत घेतले. 5वे महत्त्वाचे काम म्हणजे देशात उभारलेल्या TCS सारख्या मोठ्या IT कंपन्या. भारतातील सॉफ्टवेअर कंपनीचा उल्लेख होताच लोकांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे TCS. TCS ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच TCSच्या माध्यमातून टाटा समूहाने संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली आहे. देशातील कोट्यावधी लोकांना रतनजी टाटा यांचे कार्य आणि विचारधारा आजही प्रेरणा देत आहेत आणि पुढेही देत राहतील. भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या महान उद्योजकास क्रेडिटकडून मानाचा मुजरा.
माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.